आपण अनेकदा बघतो की निसर्गात काही प्राणी एकमेकांचे कट्टर शत्रू असतात. पण कधी विचार केलाय का की हे वैर इतकं जुनं, इतकं खोलवर का रुजलेलं असेल? आज आपण अशाच एका संघर्षाची गोष्ट ऐकणार आहोत, कावळा आणि घुबड यांच्यातल्या वैराची. आणि ही काही साधीसुधी गोष्ट नाहीये, तर जगाच्या सुरुवातीपासून चालत आलेली एक कथा आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे ही कहाणी. तर या कथेची सुरुवात होते जेतवनातल्या एका विहारातून. कल्पना करा, एक भिक्खू रोज सकाळी उठतो आणि त्याला एक एक विचित्र आणि खरं तर भयानक दृश्य दिसतं. एका झाडाखालची जमीन चक्क कावळ्यांच्या कापलेल्या शिरांनी भरलेली असायची, अक्षरशः. आता प्रश्न असा होता की यामागे कोण होतं आणि हे सगळं का घडत होतं? या एका दृश्याने तिथे एक मोठं गूढ निर्माण केलं होतं. आणि हेच ते गूढ आहे ज्याचा उलगडा आपण आज करणार आहोत. का आहे हे वैर इतकं तीव्र की पिढ्यानपिढ्या ते तसंच सुरू आहे? याचं उत्तर एका खूप जुन्या, अगदी प्राचीन गोष्टीत दडलेलं आहे. एक अशी गोष्ट जी आपल्याला थेट जगाच्या निर्मितीच्या काळात घेऊन जाईल. तर झालं असं की त्या भिक्खूने शेवटी हा प्रश्न भगवान बुद्धांना विचारला. आणि बुद्धांनी जे उत्तर दिलं ते खरंच आश्चर्यकारक होतं. त्यांनी सांगितलं की हे वैर काही आजकालचं किंवा कालपरवा सुरू झालेलं नाहीये. नाही, याची मुळं खूप खोलवर, अगदी इतिहासाच्याही आधी, जगाच्या सुरुवातीला रुजलेली आहेत. जगाच्या पहिल्या युगापासून. विचार करा, या एका वाक्यानेच या संपूर्ण संघर्षाला एक वेगळंच मोठं परिमाण मिळतं. चला तर मग आपणही काळाचा पडदा थोडा बाजूला सारूया आणि बघूया की त्या पहिल्या युगात नेमकं असं काय घडलं होतं. तर गोष्ट आहे जगाच्या त्या पहिल्या कालखंडाची. कल्पना करा, एक असा काळ जेव्हा सगळीकडे एक नवी सुरुवात होत होती. सर्व प्राणी, माणसं, पशु, पक्षी सगळेजण आपापल्यासाठी एक राजा निवडत होते. का? तर समाजात एक सुव्यवस्था राहावी म्हणून. सगळीकडे एक नवा उत्साह होता, एक नवी उमेद होती. आणि बघा, तोपर्यंत बरीचशी व्यवस्था लागली होती. म्हणजे माणसांनी आपला राजा निवडला, पशूंनी सिंहाला आपला नेता मानलं, समुद्रातल्या माशांनी सुद्धा आनंद नावाच्या माशाला आपला राजा म्हणून स्वीकारलं. पण पक्षी मात्र अजूनही राजाशिवाय होते आणि आता त्यांच्यावर जबाबदारी होती आपला नेता निवडण्याची. मग काय, हिमालयातल्या एका विशाल खडकावर सगळ्या पक्ष्यांची एक मोठी सभा भरली आणि त्यांच्यात एकच चर्चा सुरू होती. आपल्यालाही एका नेत्याची गरज आहे. अराजकते जगण्यापेक्षा एका राजाच्या नेतृत्वात राहणं केव्हाही चांगलं. यावर सगळ्यांचं एकमत झालं आणि मग सुरू झाला एका योग्य राजाचा शोध. पक्ष्यांनी खूप शोधाशोध केली, इकडे बघितलं तिकडे बघितलं आणि अखेरीस त्यांची नजर एका पक्षावर स्थिरावली. आणि त्यांची ही पहिली निवड अशी निवड होती जी इतिहासाला एक पूर्णपणे वेगळं वळण देणार होती. तो पक्षी होता घुबड. हो, सगळ्या पक्ष्यांना तो खूप आवडला आणि त्याला राजा बनवण्यावर जवळपास सगळ्यांचं एकमत झालं होतं. सगळीकडे एकदम आनंदाचं वातावरण होतं. सगळ्यांना वाटलं, चला, आपल्याला आपला योग्य नेता मिळाला. आता ही निवड प्रक्रिया पण अगदी रीतसर पार पडत होती. घुबडाच्या नावाची घोषणा 3 वेळा केली जाणार होती. का? तर कोणाचा काही आक्षेप असेल तर त्याला तो मांडायला संधी मिळावी. पहिली घोषणा झाली, सगळं शांत. दुसरी घोषणा झाली, तरीही सगळं शांत. पण तिसऱ्या घोषणेच्या वेळी मात्र सगळं चित्र बदललं. अगदी जेव्हा घुबडाचा राज्याभिषेक निश्चित होणार होता, अगदी त्याच क्षणी त्या शांत गर्दीतून एक आवाज आला. तो आवाज होता एका कावळ्याचा. आणि त्या एका आवाजाने संपूर्ण सभेचं लक्ष स्वतःकडे वेधून घेतलं. कावळ्याने बघा अत्यंत नम्रपणे पण तितक्याच ठामपणे आपला मुद्दा मांडण्याची परवानगी मागितली. आता त्याच्या या एका वाक्याने तिथे जमलेल्या सगळ्या पक्ष्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली की याला नेमकं म्हणायचं तरी काय आहे. आणि मग कावळ्याने तो मुद्दा मांडला ज्याने सगळं काही बदलून टाकलं. तो म्हणाला, अरे, या घुबडाचा चेहरा तर बघा. आज राज्याभिषेकाचा दिवस आहे, आनंदाचा क्षण आहे. अशा वेळी जर त्याचा चेहरा इतका गंभीर आणि रागीट दिसतोय तर जरा कल्पना करा की जेव्हा तो खरंच रागावेल तेव्हा तो कसा दिसेल. बघा, एका क्षणात फक्त दिसण्यावरून नेतृत्वाची योग्यता ठरवली जात होती. कावळ्याचा हा युक्तिवाद इतका जबरदस्त होता ना, त्याने सगळ्या पक्ष्यांना जणू एक धोक्याची सूचनाच दिली. तो म्हणाला, जर ह्याच्या रागाच्या एका नुसत्या नजरेनेच आपण गरम तव्यावर टाकलेल्या तिळासारखे इकडे तिकडे विखुरले जाणार असू तर असा राजा आपल्याला नकोच.
त्याच्या या शब्दांनी खरंच सगळ्या पक्ष्यांना विचार करायला भाग पाडलं. आणि कावळ्याच्या युक्तिवादाने आपलं काम केलं. पक्ष्यांनी घुबडाला राजा बनवण्याचा विचार सोडून दिला. पण ह्या एका घटनेचे परिणाम खूप दूरगामी आणि खरं तर भयंकर ठरले. तो एका क्षणाचा आक्षेप होता, पण तो आयुष्यभराच्या वैराची सुरुवात ठरणार होता. झालं असं, मला हा राजा पसंत नाही, असं ओरडत कावळा तिथून उडून गेला. आता हा अपमान घुबडाला सहन झाला नाही आणि त्याने लगेचच कावळ्याचा पाठलाग सुरू केला. आणि त्याच क्षणी त्या 2 प्रजातींमध्ये एका कधीही न संपणाऱ्या वैलाची ठिणगी पडली. बरं, या सगळ्यानंतर पक्ष्यांनी एका सुंदर आणि शहाण्या सोनेरी हंसाला आपला राजा निवडलं आणि मग सर्वजण आनंदाने आपापल्या घरी निघून गेले. पण ही गोष्ट संपवताना बुद्धांनी एक मोठं रहस्य उलगडलं. ते म्हणाले, त्यावेळी पक्ष्यांनी ज्या सोनेरी हंसाला आपल्या राजा म्हणून निवडलं होतं ना, तो दुसरा तिसरा कोणी नव्हता, तर तो मी स्वतःच होतो. आता ही प्राचीन कथा आपल्याला एक खूप महत्वाचा प्रश्न विचार करायला लावते. आज जगात जे मोठे मोठे संघर्ष दिसतात, त्यातले कितीतरी संघर्ष कदाचित अशाच एखाद्या छोट्या, विसरल्या गेलेल्या अपमानातून किंवा मग केवळ एका दृष्टिकोनाच्या फरकातून जन्माला आले असतील. खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?